हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जसं की आता आपली सगळी बरीचशी कामं झालेली आहेत, म्हणजे पाटी भरणं असेल, वाळवणं असेल आणि सगळ्यात मेन म्हणजे घरगुती मसाला आपला बाकी राहिलेला आहे. तर हो, आज आता आपण त्याची तयारी करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, की मसाल्यापूर्वीची जी काही तयारी असते, ती काय असते, काय-काय टाकावं लागतं. घरगुती मसाला म्हटलं की त्याच्यामध्ये सगळे आले, खडे मसाला आले, सगळे आले, वेगवेगळे प्रकारचे खडे मसाले आहेत. तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत बघायला मिळेल, की आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने मसाला बनतो, कोणते आपण खडे मसाले त्याच्यामध्ये वापरतो किंवा जे काही त्याच्यामध्ये टाकणारे जे काही वस्तू आहेत, ते तुम्हाला बघायला मिळतील आणि कशा पद्धतीने हा जो घरगुती मसाला आहे, तो बनवला जातो, ते एक बघायला मिळेल आणि जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता आपला मसाला वगैरेच राहिलेला आहे, पापड वगैरे आहेत. मसाला झाला, की मग पापडची वगैरे आपली तयारी चालू होईल. तर आपल्याला उद्या मसाला दळायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला मसाला भाजण्यापासून ते खडे मसाले सगळे भाजण्यापर्यंत सगळं करायचं आहे. त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम टोटली माहिती मिळेल कशी काय असते आणि हो, आपली गिरणी आहे मसाल्याची, त्याच्यामुळे मसाला आपल्या इथेच दळला जाईल, बाहेर वगैरे दळला जाणार नाही. आता हा सीझन आहे एप्रिल ते मेच्या एंडिंगपर्यंत. ह्या दिवसांमध्ये, ह्या 2 महिन्यामध्ये जास्तीत जास्त मसाले आपल्याकडे येतात. हळद येते, मसाला येतात, तर सगळे दळले जातात. तर आपल्याकडे पण आता तयारी आहे. पूर्वतयारी खूप मोठी असते आणि मसाला म्हटलं की जवळ-जवळ आपले एक 15 दिवस तरी जातात. म्हणजे सगळं सुकवून करेपर्यंत म्हणजे ज्या काही मिरच्या असतात त्या सुकाव्या लागतात. खूप मोठी प्रोसेस आहे. बघा तुम्ही कशी काय केली जाते आणि घरगुती मसाला म्हटलं की खूप छान एक स्मेल पण येतो आणि त्याच्यामध्ये जे वापरणारे ज्या काही वस्तू आहेत त्या पण एकदम चांगल्या असतात आणि घरगुती मसाला खूप छान होतो. आता तसं बघायला गेलं तर खूप जणांचे घरगुती मसाल्यांचे म्हणजे स्वतःचे उद्योगसुद्धा आहेत किंवा ज्यांचा व्यवसाय आहे ते बघत असाल तुम्ही. त्याच पद्धतीने पण आपण दरवर्षी करतो. तर यंदा आपला 5 किलो मसाला आहे मिरचींचा. तर बघूया किती काय-काय लागतं त्याला. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दाखवते मी काय-काय आपण वापरत आहोत. सगळे खडे मसाले. तर चला डायरेक्ट व्हिडिओ आपण स्टार्ट करूया आणि जर व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगते नक्की लाईक, शेअर आणि हो, चॅनलच्या खाली जे हाईप बटन तुम्हाला दिसेल जिथे आपण कमेंट करतो, तर ते हाईप बटन दाबायला अजिबात विसरू नका. तर चला तुम्हाला डायरेक्ट दाखवते. तर जी भाजणी आहे ती भाजणीला सुरुवात झालेली आहे. आता पहिली म्हणजे आपण मेथी छानपैकी भाजून घेतलेली आहे. जी भाजणी आहे त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत. मी तुम्हाला सांगते काय-काय वापरलं त्याच्यामध्ये आणि मेन म्हणजे याची तयारी आपल्याला आधी करावी लागते 1 दिवस आधी. म्हणजे आता उद्या आपला मसाला जाणार त्याचे 1 दिवस आधी. तर इथे बडीशेप आहे, चिरफळं बघायला मिळतील, तमालपत्राची पानं घेतलेली आहेत, चक्रीफूल घेतलेलं आहे, बडीशेप घेतलं आहे. परत तमालपत्राच्या बिया आहेत, सालं आहेत, बडीशेप आहे, काळी मिरी आहे, लवंग आहे, चिरफळ आहेत, जायफळ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मोहरी आहे, जिरे आहे, धने आहे, वेलचीचा मसाला आहे. त्याच्यामध्ये मसाला म्हणजेच जी मसाला वेलची वापरतात ती आहे. दुसरी पण एक वेलची आहे, खसखस आहे, दगडी फुलं आहेत. तर असं सगळं वापरलेलं आहे. ते जेवढं काही मी तुम्हाला आता सांगितलं ना, ते सगळं ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. तेच सगळे खडे मसाले आहेत. तर इथे जे काही चिरफळ आहेत त्यातल्या आतल्या ज्या बिया आहेत त्या काढायचं काम चालू होतं. त्याच्यामुळे उद्या आपला मसाला जाणार त्याची ही तयारी आपण आधीच केलेली आहे. तर इथे चिरफळं मस्तपैकी साफ करून घेतली आहेत मी आणि जे काही आपलं घमेल आहे त्याच्यामध्ये सगळे आपण जे काही भाजणी करणार आहोत, भाजून घेणार आहोत खडे मसाले ते त्याच्यामध्ये सगळे टाकणार आणि घरगुती मसाला म्हटलं, की त्याच्यामध्ये हे सगळे येतात. म्हणजे आता लवंग वगैरे बघा तुम्हाला बघायला मिळेल, काळी मिरी आहे, त्याच्यानंतर इकडे सुकत पण आपण टाकलं. ही जी तुम्हाला बघायला मिळते ना वेलची, ही पण मसालाच वेलची आहे, पण ती आपल्या बागेतली आहेत. ही सालं आहेत, ही पण घरगुती आहेत आपल्याकडे झाडं आहेत तमालपत्र्याची, त्याची सालं आहेत झाडाची. इकडे धणे आहेत, धणे पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तसे सगळे जे खडे मसाले आहेत ते घरगुती मसाल्यामध्ये होतात आणि जो काही घरगुती मसाला तो एकदम पौष्टिक आणि एक छान येतो कलरसुद्धा मसाल्याला आणि आपली तिखट आहे आपली मिरची त्याच्यामुळे जे काही आपण खडे मसाला म्हणजे लवंग असेल किंवा चिरफळ असतील किंवा काळी मिरी यांचं जे प्रमाण आहे थोडं कमी ठेवणार आहोत कारण की ते तिखट असतात त्याच्यामुळे. तर ह्याच्यामध्ये सगळं आता टाकलेलं आहे. ते एक-एक करून जे सगळे खडे मसाले ते छानपैकी भाजून घेणार, एकदम मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. जास्ती आग नाही करायची. एकदम मंद आचेवर बघा टोपामध्ये भाजायचं काम चालू आहे. तर ही जी भाजणी आहे ना, ती आपल्याला 1 दिवस आधी तयार करावी लागते. घरगुती मसाल्यांमध्ये अजून बरेच वेगवेगळे खडे मसाले टाकतात, तरी पण आपण खूप मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकले आहेत. त्याच्यामध्ये हिंगसुद्धा टाकलेला आहे आणि जायफळ तुम्हाला माहिती असेल, जायफळाला जी फळं येतात ना, ते पण त्याच्यामध्ये टाकले आहेत किंवा जायफळाच्या वरचं जे फूल येतं ते पण आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. एक लाल कलरचं फूल आहे तुम्हाला बघायला मिळेल, मी सांगेनच. तर असे हे सगळं चुलीवरती आपल्याला करावं लागतं आणि ह्यावेळेस आपला 5 किलो मसाला आहे. त्याच्यानुसार आपण सगळं घेतलेलं आहे. तर हा घरगुती मसाला आहे. उद्या पण व्हिडिओ येईल तो बघा आपल्या चक्कीमध्येच दळणार आहोत आपण. तर ही बघा ही फुलं आहेत जी जायफळाची मी बोलली जायफळ नाही सॉरी तमालपत्राची फुलं आहे ती आणि ती मसाला वेलची दाखवली ते. तर अशी सगळी जे काही खडे मसाले आहेत ते चुलीवरती मंद आचेवरती छानपैकी खरपूस आपण भाजून घेणार आहोत.
मेन म्हणजे ना, हे जे खडे मसाले आहेत ना, तुम्ही असेच टाकू नाही शकत म्हणजे बिना भाजणी करता. कारण की जर तुम्ही असेच टाकलेत ना, तर जे काही खडे मसाले आहेत ते बारीकच होणार नाही. कारण की ते नरम असतात. त्याच्यामुळे त्यांना थोडं गरम पाणी द्यावा यासाठी. हे दगडी फूल आहे. हे एक दगडी फूल आहे, पण खूप महाग असतं. म्हणजे खडे मसाले आहेत ना, थोडक्यात खूप महागच असतात. तर एक दगडी फुलं आहेत. त्याच्यानंतर इकडे सगळं भाजणीचं काम चालू आहे. तर जेवढे मी तुम्हाला खडे मसाले सांगितले ना, तेवढे ह्याच्यामध्ये सगळं वापरलेलं आहे. म्हणजे जे आपले रोजच्या ह्याच्यामध्ये पण जेवणामध्ये जे आपण वापरतो ते पण त्याच्यामध्ये आहेत. जे आपण वापरत नाही ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर इकडे बघा ही जी मिरची आहे ती मस्तपैकी सुकते. तर उद्या एक ऊन लावणार, आज एक ऊन लावलेलं आहे आणि हिच्यातलं जे बी आहे ना ते पण आपण साईडला काढून ते पण छानपैकी भाजून घेणार आहोत. त्याची पण भाजणी केली जाते आणि त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं. तर इथे ते काम चालू आहे. तर हे बघा मस्तपैकी तर एक-एक करून छानपैकी सगळी भाजणी आहे ती चालू आहे. ही बघा, ही फुलं आहेत ना, ही आपल्याकडे येतात. म्हणजे मी तुम्हाला ह्याच्यावरती व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती बघा. ही फुलं ना खूप महाग मिळतात बाहेर मार्केटला वगैरे. तर ही जी फुलं कसली आहेत, तर तमालपत्राला जी फुलं येतात ना, ती फुलं आहेत. त्याच्यातल्या ज्या काही काड्या आहेत ना, त्या काढायचं काम चालू आहे. छोट्या-मोठ्या, मोठ्या नाही एकदम ठेवायच्या काड्या, जरा छोट्या ठेवायच्या. तर ही एकदम आपल्या घरातली झाडावरची फुलं आहेत सगळी, गावठी एकदम आणि ही बाजारामध्ये म्हणजे खूप महाग आहेत. तर तुम्हाला माहितीच आहे त्याची जी साल असते तमालपत्राच्या झाडाची, ती पण खूप महाग असते. तर ती पण आपल्या घरच्या घरची आहे. ते बघा बघायला मिळेल. खसखस आहे, जिरं आहे, जसं की मगाशी मी बोलली. मोहरी तुम्हाला बघायला मिळेल. ते बघा ही इकडे मोहरी पण दिसते. तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि जे फूल बोलली होती मी जायफळाचं ते बघा, ते त्याच्यात बघायला मिळेल तुम्हाला. तर इथे मी एक-एक करून सगळं करत होते आणि मसाला म्हटलं ना, की 2 ते 3 माणसं लागतातच म्हणजे हाताला वगैरे. हाताला म्हणजे काय तर मदतीला लागतात. कारण की एवढा मसाला तयार करणं, थोडीफार मदत तर लागतेच. तर आपण दरवर्षी घरातच मसाला करतो आणि ह्यावेळेस बाहेरचा पण मसाला खूप महाग आहे. तर ह्या बघा, ह्या साली आहेत आपल्याकडे झाडं आहेत त्याचीच काढलेल्या आहेत आणि ह्या गेल्या वर्षीच्या आहेत ह्या. ते पण चांगल्या आहेत. तर आता ही सगळी जी उन्हामध्ये होती, ते आता सगळे इकडे आता भाजणीला आणलेले आहेत. मगाशी तुम्ही बघितलं असेल उन्हामध्ये छानपैकी आपण ठेवलेले होते. तर आता हे जो मसाला आहे ना, ह्याच्यात बघायला मिळते तुम्हाला ही मिरची. तर मिरचीतलं जे बी आहे ना, ते आता आपण भाजणीला म्हणजे भाजायला काढणार आहोत. त्याच्यामुळे वरच्या ज्या काही मिरच्या आहेत, त्या आपण हाताने काढून घेणार आहोत आणि आतला जो बी आहे, तो छानपैकी भाजणार आणि जे काही खडे मसाले आपण जे भाजलेले आहेत, त्याच्यामध्ये ते मिक्स करणार. तर ते आता तेच काम चालू आहे. पूर्ण आतलं जे बी आहे ना, ते खाली पडून द्यायचं. जेणेकरून ते बी आहे ना, तुम्ही एकसाथ टाकू नाही शकत आहे. आता उद्या बघा तुम्ही जसा मसाला कसा लावला जातो, मसाला कसा तयार होतो, मसाला कोणत्या पद्धतीने टाकला जातो आतमध्ये, ते पण तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तर इथे बघा, जे काही तुकडे केलेले आहेत मिरच्यांचे, ते वरच्यावर उचलतो आणि नंतर खाली बघायला मिळेल तुम्हाला छानपैकी बी जे आहे आपल्या मिरचीचं, ते बघायला मिळेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने मसाला केला जातो आणि बघा आता हे बी तुम्हाला बघायला मिळेल. तर हेच ते बी आपण वापरतो. तर उद्याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की बघा. उद्या पण येईल व्हिडिओ आपल्या कसा मसाला तयार केला जातो. एक 5 ते 6 मिनिटामध्ये मसाला रेडी म्हणजे बारीक होऊन बाहेर येतो आणि मेन म्हणजे जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि घरगुती मसाला अशा पद्धतीने बनतो. एवढे सगळे खडे मसाले आतमध्ये टाकले जातात आणि मसाला खूप तसं बघायला गेलं तर मसाला खराब होण्याचे पण चान्सेस खूप असतात. आपल्याकडनं जरा तरी चूक झाली ना, तरी मसाले खराब होतात. त्याच्यामुळे काळजी घ्यावी लागते. मसाला अशा ठिकाणी ठेवावा लागतो जिथे त्याला बुरशी नाही येणार किंवा छान असा मसाला राहील अशा ठिकाणी ठेवला जातो मसाला. आणि हा घरगुती मसाला आहे त्याच्यामुळे चव पण त्याला छान येते, कलर पण खूप छान येतो आणि मेन म्हणजे पौष्टिक. त्याच्यामध्ये सगळे काही खडे मसाले आहेत, आपले गावठी आहेत, बाजारी आहेत, सगळे खडे मसाले त्याच्यामध्ये ॲड आहेत. ते बघा असं करून वरच्या सगळ्या मिरच्या काढून आता खाली जो राहिलेला गाळ आहे तेच म्हणजे बिया आहेत. त्या आपण छानपैकी आता भाजून घेणार आहोत आणि त्या आपण खडे मसाल्यामध्ये टाकणार आहोत. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट करा. तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते मी तुम्हाला सांगू शकते. तुम्हाला जर काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर मी तुम्हाला नक्की सांगेन. तर हे बघा असं मस्त करत सगळे बिया साईडला हे करत वरची जी काही आपली मिरच्यांची साल आहे ते आता एका साईडला काढायचं काम चालू आहे. आपला 5 किलोचा मसाला आहे त्याच्यानुसार आपण सगळे खडे मसाले घेतलेले आहेत. फक्त जे खूपच म्हणजे तिखट वगैरे असतात त्यांचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी केलं कारण की ह्या मिरच्या थोड्या तिखट असतात आणि त्याच्यामुळे अगदीच तिखट झालं तर मग जेवणामध्ये पण जेवण पण आपलं तिखट होणार. त्याच्यामुळे त्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे हे बघा एकदम रेडी सगळे जे मी तुम्हाला बोलली होती ना खडे मसाले ते सगळे ह्याच्यात आहेत. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. बाय बाय.